झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे बॉम्बस्फोटांचा छडा लागल्यावर दहशतवाद्यांचं मराठवाडा कनेक्शन पुन्हा उघड झालेलं आहे। पुणे बॉम्बस्फोटांप्रकरणी अटक करण्यात आलेले दोघे दहशतवादी मराठवाड्यातले आहेत। मराठवाड्यातल्या दहशतवादी कनेक्शनचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कनेक्शनमुळे चर्चेत आलाय। मराठवाड्याचं पहिलं दहशतवादी कनेक्शन समोर आलं ते बीडच्या जबीउद्दीन अन्सारीच्या रूपानं। 2006 साली वेरूळ जवळ मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला तेव्हा या शस्त्रसाठ्याद्वारे देशात मोठ्या घातपाती कारवाया करण्याचा कट आखला गेला होता। वेरूळचा शस्त्रसाठा प्रकरणातल्या आरोपींपैकी एक फैयाज कागजी हाही मूळचा बीडचा, तो अजूनही फरारच आहे। अन्सारीनंतर मराठवाड्यात दुसरा मोठा दहशतवादी सापडला तो इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी हिमायत बेग। हिमायत बेग म्हणजे पुणे बॉम्बस्फोटातला मूळ आरोपी। 2007 मध्ये बंगालमध्ये मूळचा बीडचा रहिवासी असलेला शेख नईम उर्फ समीरला सीमा सुरक्षा दलानं पकडलं। 11 जुलैच्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींना शेख नईमनं मदत केल्याचं उघड झालं। 2007ला हैदराबादच्या मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी बीडच्याच शोएब जहागीरदारला अटक करण्यात आली। औरंगाबादमध्ये शेख अब्रार एन्काउंटरमध्ये ठार झाला। अब्रार 2012ला लष्कर ए तोयबाच्या 4 संशयित दहशतवाद्यांना एटीएसनं नांदेडहून ताब्यात घेतलं। विशेष म्हणजे गेल्या 6 वर्षात बीड जिल्ह्यातून गायब झालेल्या तरुणांची संख्या 50 पेक्षा जास्त आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।